जळगावच्या पारधडेत रेल्वे दुर्घटना झालेली आहे। 12 प्रवाशांचा यात मृत्यू झालाय। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल झालेले। जिल्हाधिकाऱ्यांकडून जखमी रुग्णांची विचारपूस करण्यात आली आहे। काय सांगाल? सगळ्यांना भेटून आलो। आदरणीय गिरीश महाजन साहेब, आदरणीय स्मिताताई वाघ वगैरे सगळेजण त्या ठिकाणी जाऊन भेटून आले। या ज्या लोकांना ये जो जखमी वगैरे जो लोक झालेले आहेत त्या ठिकाणी आपण त्यांच्या औषध उपचारसाठी सिव्हिल सर्जनच्या हाताखाली काम करणारे आणि सिव्हिल सर्जन स्वतः त्या ठिकाणी गव्हर्नमेंटचे काही डॉक्टर्स आपण त्या ठिकाणी आहेत। त्याच्यामध्ये सर्जरी आणि ऑर्थोपेडिकचे डॉक्टर्स आहेत। त्यासोबत त्यांना लागणारे कुठलेही रक्त, त्याची उपलब्धता, औषधाची उपलब्धता, सगळ्या गोष्टी आपण पूर्णतः केलेल्या आहेत। आता एक पेशंटला आपण कदाचित शिफ्ट करण्याचे निर्णय घेतोय, परंतु बाकी सगळ्या लोकांच्या त्या ठिकाणी व्यवस्थित आरोग्य सेवा होणार आहे। मयतांची संख्या किती आहे? आता मयतांची संख्या जो आहे 12 आहे, त्याच्यामध्ये 9 पुरुष आणि 3 महिला आहे। या सगळ्यांच्या या ठिकाणी 6 टीमच्या माध्यमातून जो इन्क्वायरी असतो ते या ठिकाणी चालू आहे। काही आकडा वाढू शकतोय? आकडा वाढण्याची शक्यता कमी आहे, परंतु फिर भी कन्फर्म म्हणजे बेस्ट आरोग्य ट्रीटमेंट देण्याचा पूर्ण प्रयत्न या ठिकाणी करत आहोत। परंतु फिर भी आपण हे प्रयत्न आहे की कुठले आकडे वाढू नये। जिल्हा अधिकारी रवी गोरे, टीव्ही 9 मराठी।